सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध, अधिकाऱ्यांना बदडून काढू शेतकऱ्यांचा इशारा। कोकणातनं मुंबईला येणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था, मनसे नेते नितीन सरदेसाईंनी व्हिडिओ शेअर करत दाखवलं सत्य, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहून गेली, सरदेसाईंची टीका। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा, काम न करता कंत्राटदाराला 85 लाखांचं बिल अदा, शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांचा आरोप। हिंगोलीमध्ये कृषी मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयात जुगार खेळत केलं आंदोलन, कृषी मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। साताऱ्यातल्या शुक्रवार पेठ करंजे परिसरामध्ये मुलीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमातून मुलीला संपवण्याचा प्रयत्न। अमरावतीच्या भारवाडीजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, लहान मुलगा गंभीर जखमी। बारामतीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, आगीचं कारण स्पष्ट, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल। केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कामगारांच्या हक्कांसाठी अच्युतानंदन यांचा आयुष्यभर लढा। नालासोपाऱ्यात पत्नीनंच केली पतीची हत्या, प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याची घटना, आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात, प्रियकर फरार। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।